नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी. आपण प्रत्येक आपल्या घराची एक कुलदेवी असते. आपण सर्व देवी देवतांची पूजा सेवा करत असतो, पण सर्वात आधी मान असतो तो आपल्या कुलदेवीचा. तुम्ही तुमच्या घरामध्ये रोज उपासना करता का? आणि नसेल नसेल करत तर ती कशी करावी, तर हेच आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा. तर बघा, ज्याप्रमाणे आपण स्वामींची नित्यसेवा करत असतो, त्याचप्रमाणे कुलदेवीची पण रोजची सेवा ही असते. नित्यसेवा असते जे आपण करायला पाहिजे. बऱ्याच कुटुंबांना त्यांची कुलदेवी कोणती आहे तर तेच माहीत नसतं. तर त्यांनी अवश्य त्यांची कुलदेवी कोण आहे हे तुम्ही माहिती करून घ्या. जे जुने लोक असतील किंवा तुमचे भाऊबंद असतील तर त्यांना विचारा की तुमची कुलदेवी कोणती आहे. आपली कुलदेवी ही आपल्या कुलाचा उद्धार करते, आपल्या कुलाचं रक्षण करणारी असते आणि कुलदेवीची सेवा ही आपल्या पिढ्यानपिढ्या केली जाते. त्यासोबतच आपण फक्त चैत्र नवरात्री आणि शारदीय नवरात्री आली की तेव्हाच आपण आपल्या कुलदेवीची सेवा करत असतो. पण आपण रोज देखील आपल्या कुलदेवीची सेवा करणं तितकंच महत्त्वाचं आहे. तुम्हाला शक्य झालं तर रोज देखील करा किंवा रोज नसेल शक्य तर तुम्ही जो आठवड्याला मंगळवार किंवा शुक्रवारी देखील तुम्ही तुमच्या कुलदेवीची सेवा करू शकता किंवा महिन्याला जी अष्टमी येते तर त्या अष्टमीला देखील तुम्ही सेवा करू शकता. पौर्णिमेला देखील तुम्ही तुमच्या कुलदेवीची सेवा केली तरीही चालेल. आणि तुम्हाला सांसारिक अडचणी असतील तर तुम्ही समजून जा की तुमच्याकडनं कुलदेवीची तुमच्या सेवा होत नाही. दरवर्षी तुमच्या कुलदेवीच्या मूळ पीठावर जाऊन तिथे तिचा मानपान करा, तिची ओटी भरा, कुळाचार करा. त्यासोबतच जेव्हा शारदीय नवरात्री येते आणि चैत्र नवरात्री येते तेव्हा देखील तिचा कुळाचार करा, सेवा देखील करा. यामुळे तुमच्या ज्या काही सांसारिक अडचणी असतील तर त्या कमी होतील. तर सांसारिक अडचणी म्हणजे नक्की काय, तर बघा, संतान प्राप्ती होत नाही, सर्व काही ठीक आहे, सर्व रिपोर्ट नॉर्मल येतात तरीही संतान प्राप्ती होत नाही किंवा घरामध्ये सारखी कटकट भांडणं होत असतात, नोकरी लागत नाही, शिक्षण भरपूर झालेलं आहे तरीही पाहिजे तशी नोकरी लागत नाही. त्यासोबतच घरामध्ये वडिलांचं आणि मुलाचं जमत नाही किंवा इतर कोणाचं एकमेकांचं घरामध्ये जमत नाही. तर या ज्या काही तुमच्या घरामध्ये जे काही घडत असतं तर हे सर्व तुमच्याकडनं तुमच्या कुलदेवीची सेवा होत नाही, त्यामुळे देखील या अडचणी येत असतात. तुमची कोणतीही कुलदेवी असेल तरीही तुम्ही दुर्गा सप्तशती या ग्रंथाचं पारायण हे करा. तुमच्याकडे तुमच्या कुलदेवीचा टाक नसेल किंवा कुलदेवीचा फोटो नसेल, मूर्ती नसेल तर आवर्जून तुम्ही आणा. कुलदेवीचा फोटो आणून त्याची जरी पूजा केली तरीही चालेल. यासोबतच दुर्गा सप्तशती या ग्रंथाचे पारायण तुम्ही नित्यसेवेप्रमाणे जरी केले तरीही चालेल. आणि नित्यसेवेप्रमाणे जर करायचं असेल तर पहिल्या दिवशी दिव्य कवचने सुरुवात करावी आणि त्यानंतर सर्व वाचन करावे. म्हणजेच पहिला अध्याय तुम्ही पठण करू शकता. त्यानंतर दुसऱ्या दिवशी अध्याय दुसरा आणि तिसरा, तिसऱ्या दिवशी तुम्ही चौथा आणि पाचवा अध्याय, असं 2-2 अध्याय आपल्याला प्रत्येक दिवशी रोज आपल्याला पठण करायचं आहे. आणि शेवटच्या दिवशी येतं अध्याय 13वा. त्यानंतर क्षमापदन स्तोत्र, रात्रसुक्तम तर हे पठण करावे. तर याप्रमाणे कुलदेवीची सेवा आपल्याला करायची असते. तसेच सेवा आपण जेव्हा करत असतो तेव्हा मांसाहार हा वर्ज्य करायचा आहे. मांसाहार करून तुम्ही सेवा करू नका किंवा सेवा झाल्यानंतर देखील मांसाहार हा करू नका. आणि रोज ज्यांना सेवा करणं जमणार नाही तर त्यांनी दर मंगळवारी किंवा शुक्रवारी तुम्ही दुर्गा सप्तशती या ग्रंथाचा एक तरी पाठ करा. किंवा ज्यांना प्रत्येक मंगळवारी आणि शुक्रवारी जमणार नाही तर त्यांनी महिन्याला जी दुर्गाष्टमी येते तर त्या दिवशी सेवा केली तरीही चालेल. किंवा प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेला देखील तुम्ही दुर्गा सप्तशती या ग्रंथाचे पठण करू शकता. आणि ज्यांना हे देखील करणं शक्य नाही तर त्यांनी तुमची जी कुलदेवी असेल तर त्या कुलदेवीचा जो काही मंत्र असेल तर तो तुम्ही रोज 1 माळ तरी जप करा. रोज 1 माळ नसेल जमणार तर तुम्ही 21 वेळा किंवा 11 वेळा जरी पठण केलं तरीही चालेल. आणि तुम्हाला तुमची कुलदेवी माहिती नसेल तर तुम्ही नवार्न मंत्राचं पठण केलं तरीही चालेल. नित्य नियमाने तुम्ही मंत्र जाप करा. त्यासोबतच तुम्ही सिद्ध कुंजिका स्तोत्रमचे देखील पठण करू शकता. सिद्ध कुंजिका स्तोत्रमचे पठण केल्याने तुम्हाला दुर्गा सप्तशती पारायणाचे फळ मिळते. पठण करणं शक्य नसेल तर श्रवण देखील तुम्ही करू शकता. ज्यांना कुलदेवीचा मंत्र माहिती असेल किंवा तुमची कुलदेवी जी असेल तर ती माहिती असेल तर तुम्ही त्या कुलदेवीचा मंत्र पठण करा. आणि ज्यांना माहिती नसेल तर तुम्ही नवरत्न मंत्राचं पठण केलं तरीही चालेल. खूप छान अनुभव तुम्हाला येईल. तुमच्या बऱ्याचशा अडचणी या कमी होतील.